हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझ्याकडे ना सकाळची ही सगळी शाळा भरलेली असते आता. जसं मी तुम्हाला म्हटलं, की ह्यांना ते एक शेवचा जो म्हणजे गाठिया जो असतो ना, तो मी सकाळी इथे टाकते. तर ह्या कावळ्यांना ना प्रचंड आवडतो. आधीच येऊन उभे राहिलेले असतात ते टाकायच्या आधीच. जवळपास हा 7चा टायमिंग असेल, म्हणजे माझं टिफिनचं वगैरे काम झालं, की हे इथे येऊन बसलेले असतात आणि टाकलं नाही ना तर अक्षरशः खूप ओरडत राहतात. त्यानंतर दुसरा हा जो वर्ग भरलेला आहे, आता हे दुसरे पक्षी आलेत, ज्यांची पिवळी चोच असते आणि डोळ्याच्या इथे सुद्धा पिवळं-पिवळं असतं. तर ते पक्षी येऊन बसतात. म्हणजे कावळे असतील ना, तर मग हे येत नाहीत. म्हणजे एकमेकांना मला वाटतं घाबरतात ते. तर एक-एक वर्ग भरतो. कावळे येतात, त्यानंतर हे पक्षी येतात, त्यानंतर चिमण्या येतात, त्यानंतर पोपट सुद्धा येतात. सकाळी-सकाळी ना टिफिन बनवताना ना मी सांगेन रेडिओ लावा. 6 वाजल्यापासून रेडिओवरती जी गाणी किंवा प्रवचनं किंवा जे काही सुरू असतं ना, इतकं मस्त असतं ना, तुम्हाला तुमची सकाळ अगदी एकदम फ्रेश, प्रसन्न, पॉझिटिव्ह आणि अशी एनर्जेटिक बनवून टाकतं. सकाळी-सकाळी तुम्हाला अशी चांगल्या विचारांची मस्त असं खाद्य मिळतं. म्हणजे जेवण बनवताना आपल्या जेवणामध्ये पण ते विचार मिक्स होतात आणि आपलं जेवणसुद्धा खूप चविष्ट होतं. सकाळी खरंच खूप मस्त वाटतं. रेडिओसाठी वेगळा रेडिओ घेण्याची गरज नाहीये. हे ॲप असतं मोबाईलमध्ये, रेडिओचं एक ॲप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे चॅनल लावू शकता. त्यामध्ये मराठी तरंग म्हणून एक चॅनल मला खूप आवडतं. ते तुम्ही लावा. बघा सकाळी-सकाळी त्याच्यावरती आरत्या असतात. ब्रह्मचैतन्य महाराजांचं प्रवचन असतं. गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन भरपूर असतं. खूप छान ऐकण्यासारखं असतं आणि तर बघा हे यांना सुद्धा ऐकायला मिळतं. सकाळी-सकाळी हे सगळे इथे येऊन बसतात. त्यांच्या सुद्धा कानावर 2 चांगल्या गोष्टी पडत असतील. त्यांचंच पुण्य असेल, की त्यांना हे सगळं ऐकायला मिळत असेल. तर बघा ते गेले. परत कावळ्यांचा वर्ग सुरू झालाय आणि बघा किती आले, 4 कावळे बसलेत इथे आणि ते काय घेतात आणि उडून जातात, घेतात आणि उडून जातात. पण म्हणजे मला ना खरंच खूप चांगलं वाटतं, की असं आपल्या हातून एक काहीतरी सेवाच घडते. असंच मला वाटतं, की स्वामींचीच कदाचित तशी इच्छा असावी, की ही गोष्ट घडावी म्हणून ही गोष्ट घडते. नाहीतर आधीच्या घरी माझ्याकडे असे एवढे पक्षी वगैरे येत नव्हते. पण आता इथे त्यांना ते जसे येतायत ना, त्यांच्याशी एक वेगळीच आपुलकी निर्माण होते. तर सकाळचा आणि संध्याकाळचा आता मी एक स्किन केअर, हेअर केअर रुटीन चालू केलाय. कारण जसं-जसं आपलं वय वाढत जातं, तसं-तसं आपल्या स्किनला, आपल्या केसांना बऱ्याचशा गोष्टींची गरज असते. फक्त खाण्यातूनच सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. आपण काय करतोय आणि फक्त एक दिवस करून होत नाही किंवा फक्त पार्लरमध्ये जाऊन आलं म्हणून होत नाही. तुम्ही रेग्युलर तुमच्या केसांची, तुमच्या स्किनची कशी काळजी घेताय ते खूप महत्वाचं आहे. माझ्या केसांच्या बाबतीत मी तुम्हाला एक अपडेट देईन, ते म्हणजे की माझे केस प्रचंड गळत आहेत सध्या. कारण हिवाळा सुरू होतो ना, तर आपोआप आपल्या केसांची म्हणजे गळती सुरू होते. जसं पानांची गळती सुरू होते ना, तसंच केसांच्या बाबतीत आहे. आणि इथे नवीन घरी कदाचित मला वाटतं पाण्यामुळे सुद्धा फरक पडत असेल, त्याच्यामुळे केस गळतात. प्लस मी केसांना खूप वेळा ट्रीटमेंट केलेल्या आहेत. मी तुम्हाला आधी सुद्धा म्हणाले होते, की खरंच ज्यांना गरज नसेल, तुम्ही अजिबात केसांना या ट्रीटमेंट्स वगैरे करायला जाऊ नका. मी केलंय कारण मला तेव्हा गरजेचं वाटलं. माझे केस खूपच कर्ली होते, मॅनेजेबल नव्हते. म्हणून मी ती गोष्ट केली. प्रत्येकाची कंडिशन काही वेगळी असू शकते. पण अनुभवातूनच माणूस शिकतो आणि माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगेन, की तुमचे केस जसे नॅचरली आहेत ना, तसेच नॅचरल गोष्टींनीच त्यांना मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. हां, कलरिंग वगैरे ठीक आहे, पण ज्या बाकीच्या प्रोसिजर केसांवरती केल्या जातात ना, त्या शक्यतो टाळा. तर आता मी केसांना काय करते बघा, ते जे मी लावत होते ना, ते खोबरेल तेल होतं, साधं खोबरेल तेल. त्याच्यामध्ये कढीपत्ता जो असतो तो सुकवून घेतला आणि तो एकदम छान त्याच्यामध्ये उकळवून घेतला आणि ते तेल ना मी रोज सकाळी, रात्री झोपताना किंवा धुण्याच्या आधी 1 तास आधी छान मस्त चंपी करते केसांची आणि लावते सध्या केसांना. त्यानंतर सकाळचं रोज अंघोळ केल्या-केल्या
तुम्ही सर्वात पहिले ना स्किनला मॉइश्चरायझर लावत जा. कारण एक तर आता वातावरण ड्राय होतं थंडीमुळे आणि त्याच्यामुळे स्किन आपली लवकर खराब होते. तसंच जसं जसं एज वाढत जातं ना तर स्किनवरती पिगमेंटेशन दिसायला लागतात. पिगमेंटेशनचे म्हणजे वांगचे डाग किंवा स्पॉट्स दिसायला लागतात किंवा रिंकल्स यायला लागतात. तर त्याचं एकच कारण नसतं, कारणं बरीच असतात. पण तरी आपण ज्या बेसिक गोष्टी करायला हव्यात त्या जर आपण व्यवस्थित केल्या तर ॲटलीस्ट आपण त्यांची जी म्हणजे जो प्रभाव आहे ना तो निदान कमी तरी करू शकतो. तर मॉइश्चरायझर लावताना अशा प्रकारे स्किनला छान हलका मसाज करा. ज्यामुळे ना स्किन छान बघा तुम्ही हे केलंत ना लगेचच तुम्हाला स्किनवरती असा वेगळाच ग्लो दिसायला लागेल. कारण आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं चेहऱ्याचं ते त्यामुळे वाढतं. मॉइश्चरायझर लावा, त्यानंतर सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन जरुरी नाहीये की तुम्ही उन्हात गेलात तरच सनस्क्रीन लावलं पाहिजे किंवा बाहेर जातानाच लावलं पाहिजे. घरामध्ये सुद्धा आपण सतत गॅसच्या समोर असतो. त्यामुळे जी हीट आपल्या चेहऱ्याची जी स्किन असते ती अगदी पातळ असते. तर त्यामुळे लवकर पिगमेंटेशन मार्क्स यायला सुरुवात होते. तर म्हणून सनस्क्रीन सुद्धा रोज लावा. त्यानंतर आता थंडीमध्ये आपल्या हात, पाय त्यांना पण मॉइश्चरायझरची खूप गरज असते. अगदी मॉइश्चरायझर नसेलच तर तुम्ही तेल तरी लावा, पण लावा. रात्री झोपताना तर नक्की लावा. त्याने बघा तुमच्या स्किनमध्ये खूप फरक पडतो. ओठ आपले खूप आता ड्राय होत जातात. तर हे सध्या मी जे हे मॉइश्चरायझर हातासाठी, पायांसाठी आणि हे जे लिप बाल्म मागवलंय ना, तर ते मी सध्या थोडं एखादा आठवडा यूज करून बघते आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज सांगते. आत्ता तरी म्हणजे 2 दिवसापासून मी वापरते. मला खूप खूप आवडलंय. खरंच खूप छान काम करतंय. पण अजूनही आठवडा होऊ द्या. त्यानंतर मी तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज देईन. रिसेंटली मी Amazonवरून ऑर्डर केलं ते म्हणजे हे एगॅरोचं डिलाईट इलेक्ट्रिक ग्लास व्हॅक्यूम क्लीनर किंवा विंडो क्लीनर तुम्ही म्हणू शकता. तर पहिले मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये काय-काय अटॅचमेंट्स आल्यात. यामध्ये बघा 2 मायक्रोफायबर क्लॉथ आले होते. त्यानंतर हे ह्याचं मेन मशीन आहे म्हणजे व्हॅक्यूम जे आपण यूज करणार आहे सक्शन व्हॅक्यूम ते हे आहे. त्यानंतर याच्यामध्ये ही स्प्रेची एक बॉटल येते आपल्याला 360 ml स्प्रे बॉटल याची कॅपॅसिटी आहे. त्यानंतर हे कॉर्ड आहे चार्ज करण्यासाठी. यामध्ये बऱ्याच आपल्याला ना अशा 2 in 1 गोष्टी मिळणार आहेत. तर या स्प्रे बॉटलमध्ये मी सध्या पाणी घेतलंय. याची कॅपॅसिटी आहे 360 ml पर्यंत आणि यामध्ये थोडंसं जे आपलं तुम्ही लिक्विड जे यूज करता रेग्युलर किंवा ग्लास क्लिनिंगसाठी जे काही यूज करता तर ते तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. मायक्रोफायबर क्लॉथ्स लावण्यासाठी जे स्टँड येतं तर ते स्टँड इथे वरती लावायचंय. तर बघा ॲट अ टाइम तुम्ही स्प्रेही करू शकता आणि तसंच क्लीनही करू शकता. तर याला बघा इथे असं हे वेल्ग्रो येतो ज्यामुळे जिथे आपण हे लावतोय ना ते अगदी परफेक्ट त्याला बसून राहतं, निघत नाही सारखं सारखं. ॲक्च्युली कसं आहे ना सुरुवातीला म्हणजे आधीच्या घरी माझी एकच विंडो होती क्लीन करण्यासाठी, जास्त मोठ्या विंडोज नव्हत्या. पण इथे आता बऱ्याचशा विंडोज आहेत तर त्याच्यामुळे विंडो क्लिनिंग हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. जो प्रॉब्लेम आहे ना ह्यांनी झटक्यात क्लीन केला. तर ही बघा ही बेडरूमची विंडो आहे. तर पहिले सुरुवातीला आपल्याला छान मस्त स्प्रे करायचं पूर्ण काचेवरती आणि त्यानंतर जो मायक्रोफायबर क्लॉथ आहे त्याने मस्त क्लीन करत जायचं. अगदी छान क्लीन होतं कारण माझ्याकडे मी दुसरे पण मायक्रोफायबर क्लॉथ्स नेहमी यूज करते. तर मला माहिती आहे की ते किती छान सरफेस क्लीन करतात. तर हे अगदी एफर्टलेस क्लिनिंग होतं. इतर वेळी बघा आपल्याला वेगवेगळे 2-3 प्रकारचे कपडे यूज करायला लागतात काचा पुसण्यासाठी. कारण तुम्ही नॉर्मल क्लॉथने जरी पुसलं तरी त्याच्यावरती एक चट्टे-चट्टे दिसतातच. मग पुन्हा आपल्याला सुक्या कपड्याने परत पुसावं लागतं. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर ह्याच्यामध्ये बघा एकाच टूलने आपण स्प्रेही केलं आणि त्याच टूलने आपण वाईपही केलं. त्यानंतर या व्हॅक्यूम मशीनने ना तर अगदी मॅजिक सारखं काम करतं. म्हणजे तुम्हाला दिसत असेल बघा विंडो क्लीन करताना पुसल्यानंतर जेही विंडोवरचे काही डाग आहेत किंवा काय अगदी म्हणजे मला जी ग्लास आहे ना ती अगदी मिरर सारखी म्हणजे पॉलिश जशी करतो आपण अगदी नव्यासारखी तशी छान दिसते. हे आपण स्मूथ सरफेसेस वरती यूज करू शकतो. त्यानंतर तुम्ही विंडोजला वापरू शकता, काचांना मिरर्सला वापरू शकता, टाईल्सला वापरू शकता, शॉवर क्युबिकल्सला वापरू शकता. याची जी वायपिंग विड्थ आहे ना ती 28.3 सेंटीमीटर पर्यंत आपण हे वाईप करू शकतो.
आणि हे एकदा चार्ज केलं की आपण हे कॉर्डलेस यूज करू शकतो. म्हणजे 1 kPa सक्शन याचं पॉवर आहे आणि हे अप टू 25 मिनिटापर्यंत आपण एकदा रिचार्ज केल्यानंतर 25 मिनिटापर्यंत आपण हे यूज करू शकतो. मला तर खरंच विंडोज क्लीन करण्याचं अगदी एकदम परफेक्ट असं ऑप्शन मिळालेलं आहे. बघा, यानंतर अगदी आपल्या काचा अशा मस्त अशा चमकत आहेत. तर करताना सुद्धा ना असं मजा येते छान. आणि त्याच्यामुळे मी फटाफट सगळ्या ज्या बेडरूमच्या पूर्ण माझ्या ग्लासेस आहेत, विंडोजच्या ग्लासेस आहेत, त्या सगळ्या मी हातासोबत फटाफट क्लीन करून घेतल्या. हे काम आपण रोजच करत नाही. आठवड्यातून एकदा म्हणा किंवा 15 दिवसातून एकदा अशा प्रकारे, आणि हे आपणही करू शकतो आणि मुलांनाही करायला अगदी इझी टू यूज आहे. बघा, ही काच आधी थोडी कशी दिसत होती आणि आता क्लीन केल्यानंतर बघा ही काच कशी दिसते. तर साईडची जी काच आहे ती मी क्लीन केली नव्हती आणि ही काच बघा कशी वाटते, अगदी स्वच्छ झालेली आहे. आणि याला क्लीन करणं सुद्धा एकदम सोपं आहे. हा जो याचा इथे टँक येतो छोटा, हा 200 ml चा टँक येतो. याच्यामध्ये बघा संपूर्ण जी डर्ट असते ना, आपण ग्लास क्लीन करताना, तर ती पूर्ण डर्ट याच्यामध्ये जमा होते. त्यानंतर हा मायक्रोफायबर जो क्लॉथ आहे, हा थोडा वेळ तुम्ही कुठल्याही डिटर्जंटमध्ये किंवा लिक्विडमध्ये तुम्ही थोडा वेळ सोक करून ठेवलात आणि वॉश केला तर अगदी इझिली हा क्लीन होतो. त्यानंतर ही जी स्प्रे बॉटल आहे तर ही तुम्ही रेग्युलर क्लिनिंगसाठी सुद्धा यूज करू शकता. तर असं माझ्याकडे हे मॅजिकल टूल आलेलं आहे. तुम्हाला पण आवडलं असेल तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर आता आपला मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. आता आई महालक्ष्मीच्या पूजा सुरू होणार आहेत. पण त्याच्या आधी ना मला ही जी उरली इथे अशी सगळी म्हणजे मी काय त्याचं केलंय मलाच माहिती. सगळं तिला गुंडाळून गुंडाळून ठेवलंय पूर्ण. तर तिला मला अगदी प्रॉपर लावायचं होतं. तर 1-2 मी ना ॲडव्हर्टाईज बघितल्या होत्या की जे असे लामण दिव्यांसारख्या समया वगैरे असं काय काय बघितलं होतं. पण विचारलं तर थोडीशी कॉस्ट मला जास्त वाटली आणि म्हणून मग मी तो ऑप्शन थोडासा पुढे ढकललाय. पण तुर्तास मला असं वाटतं की ही जी माझ्याकडे उरली आहे ना, हिला पण जर प्रॉपर व्यवस्थित असं डेकोरेट केलं ना, तर ही पण अगदी छान समईचाच लुक देईल. तर म्हणून सुरुवात तर केली आहे. बघू डोक्यात ज्या ज्या आयडियाज आल्यात तर त्या किती वर्क करतात आणि किती नाही ते बघूया. तर ह्याच्यावरती ही जी लाईट लावली होती ना मी, ही ती कॉपर लाईट मिळते बघा. अगदी छोटे छोटे राईस लाईट्स असतात त्याच्यामध्ये. तर ते मेटलवरती आणि दिसत नाही, त्यामुळे ते असं छान दिसतात लावल्यानंतर. तर पहिले मी उरली काढून घेतली. बाहेर खूप डस्ट बसते, घरामध्ये एवढी धूळ येते ना, सगळं रोजच्या रोज पुसावं लागतं. पण आता इथे लाईट गुंडाळल्या होत्या, त्यामुळे मला ते रोज पुसता येत नव्हतं. तर त्याच्यामुळे बघा किती काळं पडलंय. आणि ह्या अशा प्रकारच्या ज्या उरली किंवा असे असे आता जे नवीन हे डेकोर पीस येत आहेत ना, तर हे अजिबात ब्रासचे नसतात. याच्या आधी मी एक उरली मागवली होती आणि मला वाटलं की ब्रासची आहे म्हणून मी त्याला छान ॲक्लिन पावडरने घासायला गेली आणि पूर्ण त्याचं वरचं शाईनच पूर्ण निघून गेलं. तर असं माझ्यासारखा असा मूर्खपणा तुम्ही करू नका. आणि हे अजिबात ब्रासचं नसतं, हे वेगळंच मेटल असतं आणि त्याच्यावरती फक्त त्यांनी एक कलर कोटिंग केलेलं असतं. तर म्हणून हे अगदी फक्त साध्या फडक्याने, पाण्याच्या फडक्याने वगैरे पुसून घ्या. त्याला काही कशा प्रकारचं कसलंही घासू वगैरे नका. तर आता पहिली सुरुवात जे हे बेस आहे ना त्याच्यापासून मी सुरुवात करते. तर लाईट्स मी व्यवस्थित त्याला मला म्हणजे जसं आपलं बघा ज्योत कशी असते समईची, तर तसं मला त्याला लुक द्यायचं होतं समईसारखं, पण उरली पात्रामध्येच. तर ही लाईट्स आहेत ना, या लाईट्स तुम्ही अगदी जशा पाहिजे तशा तुम्ही मोल्ड करू शकता. ह्याला कॉपर लाईट्स बोलतात. तर इथे मला ना बघा अशा प्रकारे ह्या चिटकवायच्या आहेत. म्हणजे त्या अशा एक 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 चिटकवल्या ना तर खूप सुंदर दिसतील. आता दिसताना तुम्हाला व्हिडिओ हा खूप छोटा दिसतोय, पण जवळपास मला ह्याला 2 तास गेले पूर्ण हे सगळं लावण्यामध्ये. कारण लाईट्स डिरेक्टली आपण पटकन मोल्ड पण नाही करू शकत. कारण कधी तुटलं, एक जरी त्यातली थोडीशी जरी तार तुटली तर तुमची पूर्ण लाईट वेस्ट जाऊ शकते. म्हणून अगदी हँडल विथ केअर म्हणतात ना, तसं आपल्याला करावं लागतं. तर मी पूर्ण लावून घेतलंय बेसला आता. पण ती लाईट लावल्यानंतर तुम्हाला कळेल की माझ्या डोक्यात काय चालू होतं आणि मी काय केलेलं आहे. तर बघा थांबा, मी तिथे आता लाईट्स लावून दाखवते तुम्हाला की मी इथे लाईट्स खाली कशा लावल्यात. तर हे मी कशाने सिक्युअर केलं माहिती आहे, हे मी सेलो टेप घेतली होती आणि सेलो टेपने चिकटवत चिकटवत म्हणजे 2-2 काड्या चिकटवत अशा प्रकारे पूर्ण साईडने लाईट्स पूर्ण लावून घेतल्यात.
तर आता एक खालचा बेस तर आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे, पण या बेसमध्ये आणखीन एक काम मला करायचंय, तर ते पण काम मी पुढे तुम्हाला दाखवते. आणि वरचे जे सगळे छोटे छोट्या प्लेट्स आहेत त्याला सुद्धा मी या सगळ्या लाईट्स लावणार आहे. तर मधला जो बेस आहे ना, तिथे खूप काळं होत होतं ते आणि खूप तिथे डर्ट जमा होत होती, तर ती पण एक गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान अशी उरली उठून दिसली पाहिजे असं मला वाटत होतं, म्हणून मी हा रेड वेल्वेट पेपर आणलाय. तर रेड वेल्वेट पेपर पहिले आतमधला जो पोर्शन आहे त्याच्या साईज नुसार आपल्याला पहिले कट करून घ्यावा लागेल. तर मी साईज आतली मोजून घेतली. त्यानंतर आपलं जे कंपास असतं ते या कंपासच्या साह्याने पहिले सर्कल्स म्हणजे वर्तुळ काढून घेऊ. आणि हे काम करताना ना थोडंसं आपलं डोकं शांतही ठेवावं लागतं, थोडं विचार करून करावं लागतं. कारण तुम्ही एकदा काही गोष्ट केलीत आणि ती वर्क नाही झाली तर कधी कधी मग आपल्याला कंटाळा येतो, आपण अर्धवट सोडून देतो. तर तसं न करता थोडंसं पेशन्सने आणि थोडंसं आवडीने जर तुम्ही काम केलं ना तर नक्कीच तुमचं काम सक्सेसफुल होतं. तर बघा असा राऊंड मस्त शेप कापून घेतला याचा आणि उरलीच्या सेंटरला मला हे लावायचंय. तर बघा अशा प्रकारे हे सेंटरला, तर किती म्हणजे ब्रास किंवा मेटलमध्ये जेव्हा असे गडद रंग येतात ना तेव्हा ते खूप उठून दिसतात, खूप सुंदर दिसतात. तर घरच्या घरीच बघा अशा प्रकारे आपण काहीतरी थोडंसं डोकं लावलं ना मस्त आणि थोडासा वेळ दिला, एक्स्ट्रा थोडंसं काहीतरी मटेरियल आणलं, तर आपण घरच्या घरी सुद्धा असे छान डेकोर पीस रेडी करू शकतो. तर आता ही उरली मी मस्त लावून घेतलीये. आणि आता वरच्या ज्या लाईट्स लावायच्या त्या मी इथे बसून नाही लावता येणार, त्या मला तिथेच लावावे लागतील. तर आता पहिले आपण उरली त्या जागेवरती फिट केली. तुम्हाला मी दाखवलं होतं जेव्हा उरली नवीन घेतली होती तेव्हा. तर इथे ना ऍक्च्युली मला असं समई सारखं मोठी समई असं काहीतरी हवं होतं, पण समईची प्राइस विचारली तर ब्रासची समई खूप महाग पडते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ती 2-2 दिवसांनी काळी पडत जाते. तर एवढी मोठी समई परत आपल्याला ती 2-2 दिवसांनी स्वच्छ करावी लागेल, नाहीतर ती तशीच जर ठेवली तर खूप खराब दिसते एंट्रन्सला. तर म्हणून मी अशा प्रकारची ही मेटलची उरली मागवली होती. या उरलीची डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक सुद्धा देईन. आता जे नवीन बघत असतील तर त्यांना माहिती नसेल तर त्यांना लिंक सुद्धा देईन. तर आता मी सगळ्या लाईट्स वरती सुद्धा बघा ज्या फुलांच्या पाकळ्यांचा आकार आहे ना तिथे मी त्या सगळ्या लाईट्स लावून घेतल्यात. सेलो टेपनेच लावल्यात सगळ्या, कारण समजा कधी लाईट इन फ्युचर खराब झाली, मला काढायची असेल तर मग स्टिक करून काहीच उपयोग नाही. तर म्हणून मी सध्या सेलो टेप लावली आणि हे छोटे छोटे गोल परत कटिंग करून घेतले आणि ते सुद्धा इथे उरलीला संपूर्ण लावून घेतलेत. तर बघा आपली उरली अशा प्रकारे दिसते. जवळून मी तुम्हाला दाखवते. प्रत्येक लेयर मध्ये मी तिथे आतमध्ये तो रेड पार्ट टाकलाय आणि त्यानंतर मध्ये ही आर्टिफिशियल फुलं ठेवलेत आणि संपूर्ण लाईट अगदी परफेक्ट पुरला सुद्धा आहे. तुम्ही अगदी एखादी गोष्ट खूप मनापासून कराल ना तर नक्कीच तुम्हाला ती गोष्ट सुद्धा तेवढ्याच चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देते, हे ह्याच्यावरून समजतंय. तर अशी माझी उरली समई दिवे असं छान असं मस्त झालंय, खूप भारी दिसतंय ना, मला खूप आवडलं. म्हणजे घरात एंट्री करतानाच ना असं खूप छान फ्रेश पॉझिटिव्ह प्रसन्न आणि खूप मस्त वाटतं. तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असं काही असेल तर नक्कीच असं डेकोर करा, छान दिसेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.